हॅलो स्टुडंट्स, आज एक कविता बघूया. वर्ग 5वा, दिवाळीची मौज. सर्वात प्रथम आपण ही कविता गाऊया. चला तर मग, तयार आहात ना तुम्ही? छान छान चकल्याचा कुरकुर घास, मोतीचूर लाडवांचा दरवळे वास. आई मला येऊ दे ना आतल्या खोलीत, आई मला येऊ दे ना आतल्या खोलीत, जिथे फराळाचे डब्बे बस रांगेत. छान छान चकल्यांचा कुरकुर घास, मोतीचूर लाडवांचा दरवळे वास. अग किती पाहतेस नैवेद्याची वाट, अग किती पाहतेस नैवेद्याची वाट. बाल ब्रह्मदेव असे हे तर नाही खोट, छान छान चकल्याचा कुरकुर घास, मोतीचूर लाडवांचा दरवळे वास. ही होती कविता. आता कवितेचा अर्थ बघूया. कवितेच्या अर्थामध्ये सर्वात प्रथम आपल्याला सर्वांना माहिती आहे की दिवाळी हा सण कसा मनवतात. दिवाळी ह्या सणासाठी सर्वांना सुट्ट्या मिळतात बरं. त्या सुट्ट्यांमध्ये दिवाळीसाठी आई फराळ बनवते. फराळामध्ये छान चकल्या, मोतीचूरचे लाडू, शंकरपाळे, रव्याचे लाडू असे कित्येक पदार्थ बनवते. म्हणून बाळ आपल्या आईला म्हणतो, मुलगा आपल्या आईला म्हणतो, ए आई, तू छान छान त्या चकल्या बनवल्या आहेस ना, त्याचा कुरकुर घास मला दे ना. आणि जे मोतीचूरचे लाडू बनवलेले आहे, ज्याचा वास सर्वीकडे घरभर पसरलेला आहे, ते मला दे ना. आई, मला येऊ दे ना आतल्या खोलीत. मुलगा म्हणतो, बाळ म्हणतो, आई, अगं ये आई, मला आतल्या खोलीत येऊ दे ना, जिथे फराळाचे डबे ठेवलेले आहेत. बसले रांगेत म्हणजे काय? जिथे आईने फराळाचे डबे असे रांगेत ठेवलेले आहेत, तिथे मला येऊ दे. मग मुलगा म्हणतो आईला, किती पाहतेस तू नैवेद्याची वाट. नैवेद्याचा अर्थ होतो देवासमोर ठेवलेला पहिला घास किंवा पहिला ताट जो आई बनवते, त्याला म्हणतात नैवेद्य. म्हणून तो आपल्या आईला म्हणतो मुलगा, अगं आई, किती नैवेद्याची वाट बघते तू. बालब्रह्मदेव असे म्हणजे मी एक देव आहो बालरूपातला. हे तर खोटे नाही ना. बालब्रह्म म्हणजे होते देवाचे बालरूप, म्हणजे मी बालरूपातला एक देव आहे. हे तर खोटं नाही ना. मग मला तू नैवेद्याची वाट का बरं बघतेस? मीच तर देव आहो बालरूपी. म्हणून मला कुरकुर चकल्या आणि मोतीचूर लाडू दे ना. धन्यवाद.